नमस्कार, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण करूयात हॉटेल स्टाईल चमचमीत असा काजू मसाला. अगदी झटपट आणि घरगुती मोजक्या साहित्यात आणि मसाल्यात बनवून तयार होतो. तर सुरुवातीला कढईमध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी गरम करून घ्यायचं आणि आता आपण मसाल्याची तयारी करून घेऊया. तर त्यासाठी चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घ्यायचं, जास्त नाही टाकायचं. 10 ते 12 काजू टाकून घ्यायचे आणि आता यामध्ये मी 2 टोमॅटो अशी बारीक कट करून घेतलेले आणि 2 मोठ्या साईजचे कांदे टाकून घ्यायचे. 4 ते 5 लाल मिरच्या अशा कट करून घ्यायच्या आणि त्या टाकून घ्यायच्या. या मिरच्या तुम्ही स्किप केल्या तरी चालतील, नसतील तर. आणि आता झाकण ठेवून आपल्याला 4 ते 5 मिनिटं हे सर्व साहित्य शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे थोडंसं असं सॉफ्ट होतं. आणि आता काढून घेऊयात आपण. हे पहा, या पद्धतीने असं काढून घ्यायचं. गाळूनही तुम्ही घेऊ शकता. थोडंसं सॉफ्ट झालं की काढून घ्यायचं, जास्त वेळ लागत नाही. आणि आता आपल्याला थंड झाल्यानंतर, म्हणजे थोडंसं कोमट झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये याची आपल्याला बारीक पेस्ट करून घ्यायची. तर हे सर्व साहित्य यामध्ये असं टाकून घ्यायचं आणि मऊसूत अशी पेस्ट करून घ्यायची आहे. आपल्याला जाडसर असं वाटण ठेवायचं नाही. आणि आता कढईमध्ये सुरुवातीला 3 चमचे तेल गरम करून घ्यायचं आणि यामध्ये आता 2 ते 3 चमचे इथे मी तूप टाकून घेत आहे. तुपाऐवजी ते तुम्ही बटर टाकलं तरी चालेल. तुपामुळे चव खूप छान येते आपल्या ग्रेव्हीला. आणि ते आता मी 1 वाटी काजूचं कट करून घेतलेले आहेत मधून आणि आता ते तळून घेऊयात आपण काजू. हे पहा, या पद्धतीने थोडासा असा कलर चेंज झाला पाहिजे आणि जास्त गॅस फुल ठेवायचा नाही, नाहीतर करपतात. मंद आचेवर आपल्याला या पद्धतीने असं थोडासा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हे काजू परतून घ्यायचे आहेत. हे पण या पद्धतीने तूप टाकल्यामुळे असं आपल्याला तळत असताना फेस येतो थोडासा. आणि आता थोडंसं आपलं काजू लालसर झालेले आहेत, काढून घेऊयात आपण. हे पण या पद्धतीने. आणि आपण काजू तळून घेतल्यामुळे आपल्या ग्रेव्हीला चव खूप छान येते आणि खातानाही असं काजू आपलं क्रंची लागतो. याच तेलामध्ये आता कच्चा मसाला टाकून घेऊयात. तर 1 चमचा शाही जिरं, 4 ते 5 लवंग, मिरी आणि थोडीशी ती मी दालचिनी टाकून घेत आहे. आणि 15 ते 30 सेकंद आपल्याला मसाला असा तुपामध्ये परतून घ्यायचा, त्यामुळे सुगंध खूप छान येतो. आणि 1 चमचा कसुरी मेथी हाताने अशी क्रश करून यामध्ये टाकून घ्यायची तेलामध्ये आणि थोडीशी परतून घ्यायची. आणि आता बारीक करून घेतलेली पेस्ट यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि सतत असं मिक्स करत राहायचं आहे. आपण सर्व साहित्य असं वाफवून घेतल्यामुळे आपल्या ग्रेव्हीला परतायला जास्त वेळ लागत नाही. कढीने तेल सुटू लागलं की आता यामध्ये मसाले टाकून घेऊया. तर पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट. तर तिखटाचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता, तुम्ही किती तिखट खाता त्यानुसार. आणि आता मिक्स करून घेऊयात मसाला, एकजीव करून घ्यायचा. आणि आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. आपण मसाला अगोदरच परतल्यामुळे जास्त वेळ लागत नाही मसाला परतण्यासाठी. हे पहा, छान असं एकजीव करून घेतल्यानंतर आता तळून घेतलेले काजू यामध्ये टाकून घेऊयात. आदल्या दिवशी वाटण करून आपण तेलामध्ये परतून ठेवलं आणि काजू जर तळून ठेवले तर अगदी सकाळी 10 मिनिटात आपली ही भाजी डब्यासाठी बनवून तयार होते. आता काजू मिक्स करून घेऊयात आपण. हे पहा, आणि वाटलंच तर यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आपल्याला, म्हणजे तुम्हाला ग्रेव्ही किती दाटसर हवी आहे त्यानुसार. इथे मी 1 छोटी वाटी पाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून, भांडं विसळून यामध्ये टाकून घेतलेलं आहे. आणि आता थोडासे ते मी 1 चमचा पनीर मसाला टाकून घेत आहे, यामुळे सुगंध खूप छान येतो. या ठिकाणी तुम्ही काजू करी मसाला टाकला तरी चालेल. माझ्याजवळ काजू करी मसाला नव्हता, त्यामुळे इथे मी पनीर मसाला टाकून घेतलेला आहे. किंवा दोन्ही जर मसाले नसतील तरी चालेल. आपली ग्रेव्ही अतिशय अशी चविष्ट बनवून तयार होते तुपामुळे, तर अजून टेस्ट आपल्या ग्रेव्हीला येते. तर आता सर्वात शेवटीही मी अजून इथे 1 ते 1.5 चमचा तूप टाकून घेत आहे. आणि आता झाकण ठेवून आपल्याला भाजी एकजीव करायची आहे आणि काढून 1 ते 2 वेळा असं चेकी करायचं आहे, नाहीतर काय होतं खाली ग्रेव्ही आपली चिटकू शकते. तर हे पहा, झाकण ठेवून 4 ते 5 मिनिटं एकजीव करून घ्यायची आहे. आणि आता झाकण काढून तुम्हाला दाखवते. सर्वात शेवटी मी थोडीशी कसुरी मेथी टाकून घेतलेली आहे आणि ग्रेव्हीला आपल्या छान असं कढीने तेलही सुटलेलं आहे. तर तयार आहे आपल्या झटपट असा काजू मसाला किंवा काजू करी. रोटी, नान, चपाती कशाबरोबरही तुमच्या आवडीनुसार तुम्ही हा काजू मसाला खाऊ शकता. अगदी झटपट, चविष्ट, कमीत कमी साहित्यात बनवून तयार होतं. तर मी बनवलेली आजची रेसिपी तुम्हाला थोडी जरी हेल्पफुल वाटली तर चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. इन्स्टा आणि युट्यूबवर असाल तर फॉलो करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर. तोपर्यंत धन्यवाद.